अरे याला काय अर्थ आहे का? किती वेळ वाट बघतोय आपण? हा अरे कुठे आहेत मॅडम? नाही आली ना अजून. अरे पण कुठे आहे, काही पत्ता? येईल येईल आयडिया. ठीक आहे, तसं जायचाच टाइम झालाय. पोचल ती कधी पण. अरे काय पोचे. आय एम सॉरी. सोड ना. नाही, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जो प्रकार घडला तो अरे सोड ना. ॲक्च्युली या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. अरे हे सगळं- सोड ना यार. हा आता काय तुझी वाक्य काय मला गव्हर्नमेंटला सबमिट करायची आहेत काय? सॉरी बोलला, विषय संपला. हा नक्की अरे नक्की रे, पक्का ना? पक्का बोललो ना. हाय. अगं काय हे, किती उशीर? अरे बाबा ट्रॅफिक होता, मी काय करणार? आणि ही बॅग केवढी आणलीये? अगं परत यायचं आपल्याला. नाही का? आली. पटकन जाऊ नये, बस मध्ये थांबणार नाही मग. अहो दादा बसच आली. चला चला पटकन. चला चला सगळे. या, या. बापू फादर. इथं आम्ही खेळायचो. हा राहू दे हम्म. राहू दे बापू असू दे, असू दे. ओरडती. हे रघुरा. हा आनंद, हा गार्या. सिद्धार्थ, ए सिद्धार्थ. वाडा बघत असं ना आपला. सिद्धार्थ. हा सिद्धार्थ देसाई. हाय. आपला एकदम खास मित्र आहे. वाटतोय का नाही? हा वाटत आणि मित्र हो, हेच ते ईश्वर दामोदर यादवाडकर मधले दामोदर यादवाडकर, आमचे परमपूज्य बापू. हा तर ईश्वरच्या मित्रमैत्रिणींनो, हा. आज तुम्हाला इथं खास करून जे बोलवलं आहे ते ह्या कुठं गेलं आमचा ऍडव्हान्स. हा ईश्वरचा थोरला भाऊ 4 महिन्यापूर्वी यानं लगीन केलंय पडून. ते काय आमच्याकडे असंच असतं. पोरग 21 वर्षाचं झालं की लगेच लगीन. त्या काय त्या नादामध्ये जागरण गोंधळ राहिलं हो. सगळ्यांनी फ्रेश व्हा आणि मग या आमच्या इथं रात्रीला मनोरंजनाचा गावरान तडका बघायला. आई जगदंबेच्या नावानं उधा उधा चिमडी वाजे मुरळी नाचे घुमतो या संबळ. चिमडी वाजे मुरळी नाचे घुमतो या संबळ. जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. भंडारा मिरवितो कपाळी आभारी गुलाल. भंडारा मिरवितो कपाळी आभारी गुलाल. जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. जोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. आई जगदंबे गोंधळाला ये. आई जगदंबे गोंधळाला ये. महालक्ष्मी आदिशक्ती चंडिका महामाया. काम क्रोध महिषासुर मर्दून ये भक्ता ताराया. उदे गंबे उदे, उदे गंबे उदे. महालक्ष्मी आदिशक्ती चंडिका महामाया. काम क्रोध महिषासुर मर्दून ये भक्ता ताराया. मोहमायेचा
आय तिरावरणे आई जगदंबे गोंधळाला ये आई जगदंबे गोंधळाला ये आई जगदंबे गोंधळाला ये आई जगदंबे गोंधळाला ये आई जगदंबेच्या नावानं उधा उधा आई जगदंबेच्या नावानं उधा उधा आधी सिद्धार्थ ए सिद्धार्थ उठ ना अरे निघायचं आपल्याला आवरून. झोपू दे ना. बरं ऐक ना मला जरा बेस्ट लग तरी कर ना. कशासाठी? अरे ते आई बापूशी बोलायचंय ना किमयाबद्दल. ठरवून टाकतो ना लग्नाचं. हा आत्ता? कर ना. ऑल द बेस्ट. हा ऑल द बेस्ट. थँक्यू हा उठा आपल्याला निघायचंय. बापू आई बालविवाह विरोधी संस्था पुणे. विवाह बंधनासाठी असलेल्या वयाच्या अटीमध्ये न बसताही ईश्वर दामोदर यादवाडकर सदर व्यक्ती कुमारी किमया विनायक देशमुख या तरुणीबरोबर विवाह करणार आहे. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण योग्य ती कारवाई करा. सदर व्यक्तीचा पत्ता. हा बॉब बरं झालं भेटला. अरे आईने कुरड्यान पापड दिले होते. तुला काय कुरड्यांची गरज आहे म्हणा. काय हे तळलं तरी तसंच लागेल. तुला पापडच ठेव. हा बाकी सिद्धार्थ आता त्याला भेटतो. अरे सिद्धार्थ अरे तू किती वेळेस इकडे? का रे? अरे काय नाही रे आईने पापड आणि कुरड्या पाठवल्या होत्या. प्रत्येकाला एक एक पाकिट. तुझं पाकिट राहिलं ते घेऊन येतो. हा अरे ऐक ना. मी विचारत होतो की लग्नाची तयारी कुठं राहिली? तो विषयच नको घेऊ भाऊ. का? तो विषयच वेगळा झालेला आहे. तुला माहिती आहे ना लग्नासाठी 21 वर्ष पूर्ण लागतात. हो. माझी 6 महिने कमी भरतायत ना. अरे बापरे. मी करणार होतो तसंच रेटून लग्न. म्हणलं कोण तक्रार करतंय. सगळी दोस्त मंडळीच आहेत ना आपली. हा ऑब्विसली. आता गावाकडे कसला आलाय जन्माचा दाखला. हं. शाळेत ऍडमिशन घेताना देतात काहीतरी जन्मतारीख टाकून. पण मी बापूला म्हणलं हे बघ सगळं कायद्यानुसार व्हायला पाहिजे की नाही. खरंय. हा मग बापाचं काळीच ते खवळला नाही एकदम. ट्रंका बिंका उघडल्या सगळीकडे फुपाटाच फुपाटा. आणि त्या फुपाट्यातून एक महत्वाची गोष्ट त्यांनी बाहेर काढली. बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला. आता कोणीच नाही थांबू शकत लग्नापासून. अरे हे तर काहीच नाही. योगायोग बघ ना. आपलं लग्न म्हणजे माझं लग्न आहे 18 तारखेला आणि बरोबर आदल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला मला 21 वर्ष पूर्ण होत आहेत. आहे की नाही गंमत. अरे भाऊ मेन विषय राहिला. वेडिंग कार्ड. लग्नाची पत्रिका. सगळ्यांना वाटत होतं तुझीच द्यायची राहिली होती घे. बापूनी गावाकडच्या सगळ्या पोरांची नावं टाकलीत. आमच्या काकाच्या लग्नाला यायचं. हा काय? चल येऊ का मग तुझे पापड घेऊन येतो. बाई ते राहिलं तर वेगळाच खेळ होईल ना. आलोच पापड घेऊन.
पडलो तुझ्या, काय हा माझा गुन्हा. सलतो छळतो देतो दुरावा सजा, ठेच का लागे पुन्हा. हरवल्या सुखाच्या खुणा, हरवल्या सुखाच्या खुणा, तुझ्या विना. हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या, काय हा माझा गुन्हा.